मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी मनसेच्या लोकसभेच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यातलं एक नाव सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेलं. ते नाव होतं अर्थातच महेश मांजरेकर. आपल्यासोबत महेश मांजरेकर आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर बोलूयात. तुम्ही एक प्रस्थापित अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तुमची नाट्यसंस्था आहे. तुम्ही वेगवेगळे पुरस्काराचं सोहळ्यांचं आयोजन करता. इतकं सगळं सुरू असताना तुम्हाला राजकारणाकडे का वळावं वाटलं? तुमच्या उमेदवारीविषयी मी नंतर विचारेल, पण राजकारणाकडे का वळावं वाटलं? नाही, मला वाटतं काय झालं की सगळेच राजकारणाला दोष देऊन एक नामनिर्णय होतात. त्यांना एक कळत नाही की राजकारणामुळे देश चालतो. राजकारणी वाईट असं हे कायम आपण ओरडत असतो. आणि काही लोक तसे म्हणतात की आम्हाला राजकारण येण्यास सोडा, आम्ही मतही देत नाही, आमचं आणि राजकारणाचं काही घेणं देणं नाही, कारण इट इज डर्टी पॉलिटिक्स. पण कशामुळे डर्टी पॉलिटिक्स आहे? आपल्याकडे कोणी एड्युकेटेड प्रोफेशनल्स राजकारणाकडे वळत नाहीत. जोपर्यंत ते वळत नाहीत तोपर्यंत राजकारणात काही बदल होणार नाही. मग नुसतं कुंपणावर बसून क्रिटिसाइज करण्यापेक्षा कुठेतरी एक पॉलिटिकल अवेअरनेस होतं. कुठेतरी ते पॉलिटिकल अवेअरनेस माझ्या सिनेमामधनं डोकावत होतं, त्या सब्जेक्ट्समध्ये डोकावत होतं. आणि कुठेतरी राजसाहेब ह्यांनाही ते ठाऊक होतं. आणि ज्यावेळेला मनसेची स्थापना झाली, राजसाहेबांच्या की इमिजिएट डिसिजन्स, खूप डिसिजन्स पेंडिंग राहून राहून इमिजिएट डिसिजन्स घेण्याची त्यांची जी एक नॅक आहे ती खूप भावली. इतक्या अचानक राजकारणात येईन असं वाटलं नव्हतं. पण राजसाहेब म्हणाले की तू नॉर्थ वेस्ट सीट कॉन्टेस्ट करशील का? तर म्हटलं कारण काय, कधीतरी इट हॅड टू बी द फर्स्ट बिगिनिंग. आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत तिथे समवेअर. काहीतरी ह्या कॉन्स्टिट्युन्सीला इन द बार्गेन या देशाला ॲज अ पॉलिटिशियन म्हणून देणं आम्हाला वाटतं मीच नाही, म्हणजे जो पॉलिटिशियन नाही तो पण भाग लागतो. एव्हरीबडी हॅज अ ड्युटी टुवर्ड्स द कंट्री, अ ड्युटी टुवर्ड्स द स्टेट. आणि मी पॉलिटिकल मार्ग निवडला. मला सांगा की तुम्ही राजकीय मार्ग निवडला आहे, बरोबर आहे, पण राजकीय जी लोक आहेत ती संघटनेत देखील काम करतात आणि काही लोक सरकारमध्ये प्रत्यक्ष निवडणुका लढवतात. तुम्हाला आपण निवडणूक लढवावी असं कधी वाटलं होतं यापूर्वी? हो, कधीतरी हा विचार होता. पण कसं असतं की आपण म्हणजे रणजी ट्रॉफी खेळू, मग टेस्ट खेळू, मग T20 खेळू. माझं असं झालं की डायरेक्ट टेस्टच आली. कारण काय, इलेक्शन इतकं तोंडावर आहे आणि राजसाहेबांनी सांगितल्यामुळे मी त्यांना नाही म्हणणारच नाही. कधी त्यांनी दिलेला आदेश आम्ही मान्य करतोच. त्यामुळे पण इतक्या अचानक, आणि ती पण लोकसभा लढवीन असं कधी मनात नव्हतं. कधीतरी इन द फ्युचर राजकारणात जाणं हे मला वाटत होतं की कुठेतरी होणार होतं ते, पण ते फक्त प्रीपोन झालं. मला सांगा, पण ही सगळी जेव्हा प्रक्रिया सुरू असेल, ही नेमकी प्रक्रिया कशी झाली की तुम्ही आता ठरवलं की मी आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहे? काय प्रक्रिया झाली ही सगळी? की तुम्ही विचारणा केलीत की पक्षाकडून विचारणा झाली? कशी सगळी प्रक्रिया होती ही? पक्षाकडून विचारणा झाली आणि एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी लगेच त्याला मान्यता दिली. कारण आज नाही तर कधी, म्हणजे कधीतरी एक निर्णय घ्यायचा होता तो आज. कारण आज सिच्युएशनच खूप रंजक आणि यावेळेची इलेक्शन ही खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मी खूप अवेअर आहे काय चाललं आहे देशातलं. त्यामुळे ही इलेक्शन मला खरंच खूप रंजक वाटते. आणि त्यामुळे इश्यूजवर खूप काही याच्यात लढता येईल. त्यामुळे जेव्हा राजसाहेबांनी सांगितले निवडणूक लढ, मी तेव्हा असं डोक्यात काही नव्हतं की मी त्यांना सांगितलेलं. ते म्हणाले नॉर्थ वेस्ट लोकसभा उभा राहशील, विचार कर. म्हटलं मला 24 तास द्या. थोडा विचार केला. ज्या जी लोक माझ्या जवळची आहेत त्यांना विचारलं. कारण काय, ॲट द एंड ऑफ द डे खूप मोठी जबाबदारी आहे. सुदैवानं मी आत्ताच एक पिक्चर संपवून आलेलो, त्यामुळे शूटिंगचं काही काम नव्हतं. मध्ये 3-4 दिवसाचं शूटिंग आहे, बाकी काही नाही आहे. आणि मी म्हटलं की वाय नॉट. आणि एकतर एक नवीन कॉन्स्टिट्युन्सी
नवीन लोकांना भेटण्याचा एक योग येईल. मला सांगा, तुम्ही अनेक राजकारण्यांबरोबर स्टेजवर असता, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असता. म्हणजे शरद पवार असतील, पूर्वी बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी असतील, राजजी असतील, असं सगळं करत असताना तुमच्या या सगळ्या नेत्यांशी, या सगळ्या पक्षाशी खूप उत्तम संबंध आहेत वैयक्तिक पातळीवर. पण असं करत असताना कधी हा विचार आला की ह्या सगळ्या लोकांशी आपले वैयक्तिक संबंध खूप चांगले, इतर पक्षातल्या लोकांशी, आणि आता आपण एका पक्षाकडून लढतोय, तेव्हा ह्याच्यावर काही परिणाम होईल, किंवा तुम्ही काय वेगळा विचार केला याबद्दल? नाही, मला वाटतं लोक कोणीच वाईट नसतात. त्या पक्षाच्या ज्या पॉलिसीज असतात त्या त्यांना बऱ्या वाटत असतात, आम्हाला आमच्या बऱ्या वाटत असतात. आता चांगल्या कुठल्या ते लोक ठरवतात. पण मला वाटतं लोक ही जी नावं घेतली त्यातलं एक ग्रस्त हे मला खूपच चांगले वाटले. ॲज मित्र म्हणून, ॲज सिनियर्स म्हणून मला त्यांच्याशी खूप सुंदर फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मला नाही वाटत ते संबंध बिघडतील. मला वाटतं माझे पॉलिटिकल व्ह्यूज वेगळे असतील, पण पर्सनली मला सगळ्या लोकांबद्दल रिस्पेक्ट आहे, प्रचंड रिस्पेक्ट आहे, आणि तो कायम राहणारच. पण तुम्ही आता लोकसभा निवडणूक लढवताना मनसे हाच पर्याय का निवडला? तुम्हाला काय वेगळे पण वाटलं, काय महत्त्व वाटलं की आपण मनसेतर्फे जर निवडणूक लढवली तर आपल्याला काय काय करता येईल असं तुम्हाला वाटलं? ते तसं नाही, म्हणजे मी तसा सेल्फिश विचार केला असता तर मी मनसे तसा खूप तरुण पक्ष आहे मी. पण मनसेचे मला विचार पटतात, मनसेच्या आयडिओलॉजीज पटतात, मला राजसाहेबांचं व्यक्तिमत्व पटतं, त्यांचे डॅशिंग विचार पटतात. त्यामुळे कुठेतरी मनसे एक काय असतं की मला तसे माझे सगळ्या पक्षात ओळखीचे लोक आहेत. पण मला निवडणूक जर का लढवणार तर ती मनसेकडनं तसं कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड होतं. आणि करायला आता एक तरुण पक्ष असल्यामुळे जास्त मेहनत आहे मला, कारण बाकीच्या पक्षांना खूप हेडस्टार्ट आहे. राजसाहेबांनी खूप कमी कालावधीत एक खूप मोठी प्रगती केली, आणि कुठेतरी त्या प्रगतीला आमचा हातभार लागावा ह्या राष्ट्राचं. पहिलं माझं जसं म्हणतं ना की मी एक फ्रेज मला कुठेतरी सांगितली, खूप मला छान वाटली. दिल से कहो जय हिंद, मन से कहो जय महाराष्ट्र. कुठेतरी राज्य ग्रो झालं ना तर देश मोठा होईल. तुम्हाला राज्यासमोरचे कुठले महत्त्वाचे असे प्रश्न वाटतात की ज्याच्यावर काम केलंच पाहिजे? मनसेने मराठीचा मुद्दा उचलला, इतर सुद्धा मुद्दे आहेत, स्थानिकांना रोजगार देणं. तुमच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या समोरची आव्हानं काय आहेत? खूप आहेत, प्रचंड आहेत. आव्हानं तर आवासून उभी आहेत. पण मी काही कसं असतं की तुम्ही प्रत्येकजण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. तर माझ्या डोक्यात राजसाहेबांनी जे मला सांगितलं, माझ्याकडे मी ज्या क्षेत्रात होतो, मी माझे सिनेमे बघितले तरी कुठेतरी मला काय म्हणतात त्याला, समाजात ज्या गोष्टी ज्या पटत नाहीत त्या माझ्या सिनेमात रिफ्लेक्ट होतात. बरीच लोक म्हणतात मी वास्तवनाचा सिनेमा केला, गँगस्टरचा नव्हता तो. त्याच्या ॲट द एंड ऑफ द डे त्या गँगस्टरची काय वाताहत होते. म्हणजे एक पारशी बाई पण तोंडावर थुकते, एक ब्रॉथेलमधली बाई पण त्याला हाकलून लावते, आणि शेवटी तो ही रन स्केड. कुठेतरी अस्तित्वामध्ये मला वाटतं की स्त्रिया हा खूप मोठा विषय आहे, फक्त महाराष्ट्रातच नाही, देश. स्त्रियांचं संरक्षण हे मला वाटतं प्रायोरिटी झालं पाहिजे अख्ख्या देशाची. जे आज चाललं आहे ते खूप भेदक आहे. ते कुठेतरी माझं अस्तित्वामध्ये रिफ्लेक्ट झालं. शिक्षण पद्धती आपली जी आहे ती स्टुडंट फ्रेंडली होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता कित्येक वर्ष आपली जी शिक्षण पद्धती आहे तशी ती ब्रिटिशांनी जी आपल्याला हे करून दिलेली शिक्षण पद्धती तीच आहे. आज तिथे बदलली, पण आपल्या इथे बदलली. हे कुठेतरी रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे इश्यूज खूप आहेत. मला वाटतं सगळ्यात मोठा इश्यू मला वाटतं की एड्युकेशन हा असावा, कारण एकदा सुशिक्षित असलेले लोक तर बऱ्याचशा गोष्टी फॉल इन टू प्लेस. मग एक सुशिक्षित झाला माणूस, हायजीन फॉल्स इन टू प्लेस, हेल्थ फॉल्स इन टू प्लेस. म्हणजे लोक थोडीशी अवेअरनेस आहे. सुशिक्षित माणूस कायम अवेअर असतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक त्रास देतो म्हणजे आता मुंबई, आता मी काल एका कॉन्स्टिट्युन्सीच्या एका भागात फिरलो आणि माझ्या लक्षात आलं मी या शहरावर आता तेवढा लोड घेऊ शकतं का हे शहर, म्हणजे सगळ्या बाबतीत. जे राजसाहेब कायम म्हणतात ना की बस झालं तर मुंबईत एवढं थांबवा, हे कोणीतरी कधीतरी सिरियसली पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे. आज जो लोड आहे शहरावर तो शहर घेऊ शकतो का? म्हणजे आपल्या इकडची वॉटर, तुमच्याकडे पाणी सप्लाय तेवढं आहे का ॲडेड लोकांना देणं? आत्ताच लोकांना पाणी मिळत नाही.
कुठून आणणार? मी म्हणणं खूप सोपं असतं, कोणाला अडवू नका, पण त्यासाठी सोल्युशन काय? पण मला सांगा की मनसेची या सगळ्याबद्दलची भाषा असते की खळखटाकची. तुमचं काय याच्याबद्दलचं विजन आहे? तुम्ही कसं बघता की तुम्ही आता सगळ्या समस्या सांगितल्यात, पण ह्याची उत्तरं कशी शोधणार? तुमचा काय विचार आहे? मी खळखट्याची भाषा का होते? त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आलेली गोष्ट आहे ती. म्हणजे ज्या आपण खूप हतबल होतो ना, त्यावेळेला त्या ह्याच्याकडे वळतो. पण मला नाही वाटत हे बोलणं एक असतं. मला वाटतं आता की मनसेचे आता तुम्ही गेल्या काही वर्षात हे बघितलं तर खूप काय म्हणतात त्याला रूटेड आहे. कसं जायचं त्यांची आज तुम्ही नाशिककडे बघितलं तर त्यांचं एक मॉडेल तिकडे वर्क झालं आहे नाशिकमध्ये. नक्की जर का सत्ता मिळाली ना, काय होतं की ऑपोजिशनमध्ये बसून तुम्ही काहीच करू शकत नाही. कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं आणि खळखट्याक मी कधीच एखादा खडा मारू शकत नाही कोणाला. ते माझ्या वृत्तीत पण नाही. पण ही भावना येते, ज्या फ्रस्ट्रेशनमधनं भावना येते. कारण काय यूथ खूप मोठा आहे आज मनसेकडे, आणि ज्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींकडनं त्यांना वंचित केलं जातं त्यामुळे त्या उद्रेकातनं ती भावना येते. पण मला वाटतं कुठेतरी ती चेंज होणं गरजेचं आहे. तुमच्या मतदारसंघात खरे परप्रांतीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जेव्हा तुम्ही मनसेसारख्या पक्षातून निवडणूक लढवत आहात तेव्हा कुठे ना कुठे या गोष्टीचा तोटा देखील होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? मतांच्या दृष्टीने म्हणतो मी. मी परप्रांतीयांच्या विरुद्ध नाही जाईल. मला वाटतं राजसाहेब पण परप्रांतीयांच्या विरुद्ध नाही. आज या शहरात त्याची स्थिती नाही आहे की अजून परप्रांतीय यावे. तुम्ही माझे जे विचार आहेत ते शिवाजीमध्ये पण तेच होते की मला वाटतं इकडे राहणारे 20 वर्षापूर्वी राहणारे 15 वर्षापूर्वी राहणारे सगळेच लोक हे खूप चांगल्या पद्धतीने राहतात, चांगल्या पद्धतीने राहत होते. माझे मित्र आहेत सगळे परप्रांतीय. मी काम करतो ज्या इंडस्ट्रीमध्ये तिकडे परप्रांतीय आहेत. पण मला तो नाही. ॲज लॉंग ॲज प्रत्येकाने हे राष्ट्र आपलं आहे म्हणून राहिलं पाहिजे. मी हा राष्ट्राचा आता तुम्ही कसं होतं, एक माझं जन्मस्थान, एक माझं कर्मस्थान. हे अमिताभ बच्चनने खूप छान सांगितलं. माझं कर्मस्थान, कर्मस्थानासाठी पण जेवढं तुम्ही जन्मस्थानाचा रिस्पेक्ट करता तेवढं कर्मस्थानाचा पण रिस्पेक्ट करा. प्रत्येकाने ते राहणाऱ्या माणसांनी स्वतः छाती ठोकून म्हटलं पाहिजे. जसं मी शिवाजीमध्ये म्हणतो, गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा. हे मीच नाही, हे प्रत्येकाने म्हणणं गरजेचं आहे. मला सांगा की मतदारसंघातलं हे आव्हान आहे तुमचं. म्हणजे शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर आहेत, आम आदमी पक्षाकडून मयांक गांधी आहेत, आणि तुम्ही मनसेकडून तुम्ही आता इथं उभे आहात. ह्या सगळ्या जे तुम्हाला आव्हान आहे, ह्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? आव्हान नाही, मला वाटतं त्यांनी त्यांचे इश्यूज ते काय करणार आहेत लोकांसाठी ते मांडावेत. आम्ही आमचे मांडू. म्हणजे मला एक खूप ते आपण एक इश्यू आणले करप्शनचा, तो खूप म्हणजे हेल्दी. करप्शन हे गेलं पाहिजे त्या देशात. त्यामुळे आता मी तेच का म्हटलं, मग अशी गमतीशीर लढाई होणार आहे. प्रत्येकजण आपापले स्ट्रेंथ्स घेऊन या निवडणुकीत उभा राहतोय. काँग्रेस तुम्हाला सिटिंग खासदार गुरुदास कामत आहेत, त्यांच्याशी पण लढायचं आहे. गुरुदास कामत हे बरं माझ्या ओळखीचेच चांगले. ही जर थर जेंटलमॅन. म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, जेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं, हे कामकर असं थर जेंटलमॅन. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे विचार इथे मांडलेले आहेत. आता अगेन हे परत लोकांनीच ठरवायचं. म्हणजे माझं काही पर्सनल कोणाशीच काही नाही, आणि माझं कोणाशी असण्याचं काही रिझन पण नाही आहे. कोणी असू दे, मयांक गांधी असू दे किंवा गुरुदास कामत असू दे किंवा कीर्तिकर साहेब असू दे, हे माझे मित्र आहेत. आणि त्यांनी त्यांच्या स्ट्रेंथवर, त्यांनी त्यांच्या इश्यूजवर, त्यांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवायची. मी माझ्या मुद्द्यांवर लढवेन. तुम्ही बोलत होतात आणि आम आदमी पक्षाचा उल्लेख झाला आणि त्या तुम्ही थांबलात खरं तर. पण म्हणजे देशभरात आज उत्सुकता आहे. अरविंद केजरीवाल असेल, आम आदमी पक्षाबद्दल असेल. तुम्ही आम आदमी पक्षाकडे कसं बघता? नवीन पक्ष काहीतरी नवीन आयडियोलॉजी घेऊन आलेला आहे, आणि त्याला तुम्ही अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. आणि तो वाईट आयडियोलॉजी घेऊन आलेला नाही आहे. आता टाईम विल टेल. काय असतं, तो पण आता तरुण पक्ष आहे. पण आज इलेक्शन झाल्यानंतर दिल्लीत तसा त्यांना वेळ मिळाला नाही, त्यामुळे ते काही जजमेंटल होऊ शकत नाही. पण त्यांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही त्या पक्षाला. मला सांगा की तुम्ही महेश मांजरेकर असं म्हटलं की वेगवेगळी रूपं समोर येतात खरं तर. म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषा असतात, वेगवेगळ्या स्टाईल्स असतात. निवडणुकीकरता तुमची कुठली स्टाईल असणार आहे? नाही, निवडणूक स्टाईल कुठलीच नाही. जे नॉर्मल आहे मी तोच. मला आता कधी कधी मला माझ्यातलं थोडंसं जो मी टाईमपास महेश मांजरेकर होतो तो आता थोडंसं मला कंट्रोल करायला लागेल. पण मी काही वेगळं ठरवलेलं नाही. मी जसं आहे तसं लोकांसमोर येणार आहे. मला तर आता मी कधीतरी शिवेन, मला जब्बे पण आवडतात, पण मी मुद्दाम जब्बा घालणार नाही. मला जब्बा घातलेला बघितलं लोकांनी.
मी जसं आहे तसं, म्हणजे मी काही वेगळं काम करणार नाही. मी झब्बा घातला किंवा गांधी टोपी घातली म्हणून मी काही वेगळं काम करणार नाही. मी आहे तसंच काम करणार आहे. मला म्हणजे मोस्ट गुड लुकिंग पॉलिटिशियन टुडे द कंट्री इज राज साहेब. आणि मला आवडतं ते सूट घालतात, हे घालतात. तर ते इट इज अप टू अ पर्सन, आणि त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे मला नाही वाटत ते काय कपडे घालतात त्यामुळे राजसाहेबांवर काही फरक पडत असेल. तसं मी पण तसाच राहणार आहे. ओरिजिनल जसं आहे तसं राहा. काहीही करायला जाऊ नका. लोकांना ते कळतं हा खोटा वागतोय. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आणि आत्तापर्यंतचं जे उत्तर आहे त्याबद्दल एक नाव कायम आहे, ते म्हणजे राज ठाकरे. लोकांमध्ये खूप क्युरिओसिटी आहे राज ठाकरेबद्दल. महाराष्ट्रातल्या एक लोकप्रिय नेते आहेत, तुमचे चांगले मित्र आहेत. राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय सांगाल? मला नाही वाटत आता असं हे त्यांच्याबद्दल काही सांगायला लागणं हेच मला वाटतं गरजेचं नाही आहे. आज महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात महाराष्ट्रात तुमच्या मैत्रीबद्दल, तुम्हाला भावलेले राज ठाकरे तुमच्या मैत्री आहेत. एका ओळीत सांगितलं, राज ठाकरे हे आमचे मित्र आहेतच. म्हणजे राज ठाकरे हा माणूस म्हणून लोकांना अजून कळलेला नाही, राजकारणी म्हणून बऱ्याच जणांना कळलं. म्हणजे त्याच्या इतका सॉफ्ट माणूस अख्ख्या जगात मी पाहिलेला नाही. मी रात्री कधी अपरात्री मी काही त्रास झाला 12 वाजता फोन करून मी एका माणसाला विचारू शकतो आणि पटकन तो कुठल्याही कामाला, म्हणजे त्याचं खूप तो कसा आहे हे खूप लोकांपुढे येत नाही. मला कायम वाटतं की त्याचा सॉफ्टनेस ना हा लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. मी मिक्ता करतो असं म्हणाल असतो, मी अवॉर्ड फंक्शन करतो, कुठेतरी राज ठाकरेचं नाव असतं का, कुठे खूप मदत करतो. पण आता हे मी सांगतो ह्याचाही त्याला राग येईल, पण तो बिहाइंड द सीन्स असतो. आणि तो हे करत असताना मला ऑलवेज सांगत असतो, हे का करतोस हे. कारण गेली 4 वर्ष मिक्तामध्ये मी खूप पैसे वाया घालवले, पैसे मिळत नाहीत. पण माझी एक जिद्द होती की मला कधीतरी या मराठी सिनेमा नाटकाला काहीतरी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळून द्यावा. त्यासाठी माझ्या खिशातले पैसे घातले. 4 वर्ष झाली मी थकलो. कारण काय होतं, खूप चांगले स्पॉन्सर्स मिळाले मला, खूप त्यांनी मला मदत केली, पण ते कम्प्लीट होत नाही. आणि मग एक माणूस असतो माझा कायम, राज असं झालं आहे, मग तो मला कायम सांगतो, महेशशी नको करूस. पण दरवर्षी पुढच्या वर्षी तो परत मदत करतो. तसं तो इज बिहाइंड द सीन्स. आणि तो कळणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आय डोंट नो, इज मोर दॅन अ फ्रेंड, एवढं मी म्हणू शकेन. एक शेवटचा प्रश्न. राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप आले, चिखलफेक आली, सगळं होतं. तुम्ही आता निवडणुकीच्या राजकारणात आलेला आहात. हे तुमच्याबरोबरही थोडंसं सुरू झालेलं आहे. काही वर्षांपूर्वी तुमचं जे संभाषण झालं होतं छोटा शकील आणि तुमच्याबद्दलचं, तो पुन्हा एकदा सगळं उकरून काढलं जातं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काहीच म्हणायचं नाही. मला हसायला येतं. म्हणजे जी गोष्ट झाली की त्याच्यावरती खूप बोलणं, आणि मी त्याच्यात ॲब्सोल्युटली विदाऊट गिल्ट सांगू माझा काही संबंध नाही. पण आता काय करणार, तुम्ही थांबू शकत नाही. आणि त्यावर बोलून झालं खूप. आता काय असं काही लोक त्यांनी त्यांचा इलेक्शनचा इश्यू बनवला असेल तर बनवा त्यांनी. इंडिया इज अन इंडिपेंडंट कंट्री. प्रत्येकाला हक्क आहे आपल्या हत्यारांनी लढायचा. माझं हत्यार आहे मी काय करणार आहे ते. माझं हत्यार आहे राजसाहेब. मी त्या एरियात काय करणार आहे, त्या राजसाहेबांच्या गाईडलाईन्सप्रमाणे काय करणार आहे, हे माझं हत्यार आहे. हे माझं हत्यार नाही. आणि परत त्याच्यावरती मी त्यांच्याशी वाद घालणं, म्हणजे ते क्रिकेट खेळत असताना मी बॅडमिंटन खेळणार आहे, इट इज नॉट इक्वल. त्यामुळे इंडिया इज अ फ्री कंट्री ॲट द एंड ऑफ द डे. मला माहिती इथून की मला अजिबात एक पैशाची गिल्ट नाही. मला ह्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर भयंकर विश्वास आहे. आय एम अ व्हेरी प्राऊड सिटिझन ऑफ दी कंट्री. माझ्यावर एक आरोप नाही आहे. मी जर का बोलत असेन अशा एलिमेंटची अजून दाखवा की टिप्स आहेत का, नाही ना, ठीक आहे. पण ते आता इट इज ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात ना. ठीक आहे, आय विल एक्सेप्ट इट ऑन माय चिन अँड देन आय विल फाईट इट माय वे. तरीही मी माझ्या पद्धतीने लढेल. तरीही मी कोणावर आरोप करणार नाही की कोणाला वाईट बोलणार नाही. धन्यवाद महेश, आमच्याशी मोकळेपणाने बोलल्याबद्दल. पहा फक्त IBN लोकमत.